सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे फोटो काढायचे, व्हिडिओ शूट करायचे किंवा सोशल मीडियासाठी कंटेंट तयार करायचा असेल तर आधी काही ठिकाणी परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आले. राजस्थानमध्ये 16 ऑगस्ट 2026 रोजी शिक्षण विभागानं सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्तींच्या अनधिकृत प्रवेशावर निर्बंध घातलेत. विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी किंवा शाळेतील उपक्रमांशी संबंधित फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, मुलाखत, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी पूर्व परवानगी आवश्यक करण्यात आली. विद्यार्थ्यांची गोपनीयता, सुरक्षितता आणि शैक्षणिक वातावरण जपण्याचं कारण यामागे देण्यात आलंय. तर उत्तर प्रदेशातील अयोध्येत 19 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा बेसिक शिक्षण अधिकाऱ्यांनी आदेश काढला. त्यानुसार यूट्यूबर, सोशल मीडिया संबंधित व्यक्ती आणि इतर बाहेरील व्यक्तींना परवानगीशिवाय सरकारी शाळेत प्रवेश करता येणार नाही. शाळेच्या परिसरात फोटो आणि व्हिडिओ शूटिंगवरही बंदी घातली आहे. उत्तर प्रदेशातील आग्र्यातील 2000हून अधिक शाळांमध्ये यूट्यूबर्स आणि अनधिकृत बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशावर बंदी करण्यात आली आहे. आता 1 जानेवारी 2026 रोजी समोर आलेल्या शिक्षण विभागाच्या नियमानुसार महाराष्ट्रामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे रील किंवा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड करण्यापूर्वी पालक किंवा सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणं आवश्यक करण्यात आलं. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, महाराष्ट्रात पत्रकारांना सरकारी शाळेत जाऊन व्हिडिओ शूट करण्यावर संपूर्ण बंदी आहे असं या नियमावरून मानता येणार नाही. मुख्य भर विद्यार्थ्यांची गोपनीयता, सुरक्षितता आणि सोशल मीडियावरील त्यांच्या प्रतिमेच्या वापरावर आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि गोपनीयता महत्त्वाची आहे, पण सरकारी शाळांमधील समस्या समाजासमोर आणण्याची भूमिकाही तितकीच महत्त्वाची. म्हणून काही प्रश्न नक्कीच सामान्य नागरिकांना पडतात. विद्यार्थ्यांची गोपनीयता जपत माध्यमांना पारदर्शकपणे काम करण्याची योग्य व्यवस्था प्रशासन करणार आहे का? कॅमेऱ्यावर निर्बंध घालण्यासोबतच सरकारी शाळांमधील मूलभूत सुविधा यांनी समस्या सोडवण्यासाठी प्रशासन ठोस पावलं उचलणार आहे का? सरकारी शाळांमधील समस्या, अपुऱ्या सुविधा आणि गैरव्यवस्था कॅमेऱ्यासमोर आली तर त्यात प्रशासनाला नेमकी अडचण काय? विद्यार्थ्यांची गोपनीयता जपण्याच्या नावाखाली कॅमेरे थांबवले जातील, पण सरकारी शाळांमधील वास्तव दाखवणारे आरसेही थांबवले जाणार आहेत का? अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी पाहत राहा लोकाशा TV.